जून 2021 मध्ये मोदी सरकारचा एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचे प्रतिनिधी तिथे गेले होते। दापोलीला मुरुड गावात सर्वे नंबर 446 वर अनिल परबनी 5 स्टार रिसोर्ट बांधलं। त्याच्यावर सुनावणी झाली। नोव्हेंबर 2021 मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, नोव्हेंबर 2021 मध्ये ठाकरे सरकारने लोकायुक्तकडे मान्य केलं की अनिल परबनी बेकायदेशीर रिसोर्ट बांधला, त्याला पाडण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिला। आणि त्यानंतर आता 4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने सांगितलं की अनिल परबला जे मुदत देण्यात आली होती रिसोर्ट पाडण्याची, ती 2 मे 2022 ला संपली आहे। आता महाराष्ट्र सरकारने रिसोर्टचं वीज पाणी बंद केलं पाहिजे। जे धाडी घातला गेला आहे त्या माझ्या तक्रारीचा आधारित आहे असं दिसतंय। अनिल परबनी या रिसोर्टसाठी 25 कोटी रुपये वापरले। हे 25 चे 25 कोटी कॅश मध्ये रोख मध्ये वापरले, 7 कोटी रुपये व्हाईटचे वापरले। पण हे दोन्ही 25 कोटी ब्लॅक आणि 7 कोटी व्हाईट हे अनिल परबनी आपल्या चोपड्यात दाखवलेलं नाही। जे 7 कोटी चेक देण्यात आला तो अनिल परबचे पार्टनर सदानंद कदमने 52 लाख 42 लाख 5 कोटी 42 लाख अशा प्रकारचे चेक दिले। अशा प्रकारचे स्टेटमेंट सदानंद कदम आणि अनिल परबचा ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंटने दिलेला आहे। इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, अनिल परब रिसोर्टचे मालक आहे, इलेक्ट्रिक मीटर अनिल परबच्या नावाने आहे, बिल अनिल परब भरत आहे। ठाकरे सरकार आल्यानंतर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स 2019, 20, 21 हे अनिल परब भरत आहेत। परंतु इन्कम टॅक्सच्या धाडीत एक गोष्ट बाहेर आली, 25 कोटीची प्रॉपर्टी माझी असं अनिल परब सांगतात, पण चोपड्यात प्रॉपर्टी दाखवलेली नाही। म्हणून एक इन्कम टॅक्सला मी आग्रह केलाय की बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत अनिल परबवर कारवाई झाली पाहिजे। मला विश्वास आहे अनिल परबचा रिसोर्ट पुढे बेनामी घोषित केला जाणार। 2, हा रिसोर्ट साठी काळा पैशाचा उपयोग झाला आणि म्हणून तो काळा पैसा वापरण्यात आला, त्याचं इन्कम टॅक्सने संशोधन केलं पाहिजे। पर्यावरण मंत्रालयाने एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15 अंतर्गत यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू केली। दापोली कोर्टात 2 महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली। त्या तक्रारीच्या आधारावर आता ईडीने पुढचं पाऊल उचललं आहे। त्यात पार्किंग द क्राइम मनी, कारण की हा जो 25 कोटी काळा आलाय तो क्राइम मनी आहे, करप्शनचा पैसा आहे। तो पैसा कुठला आहे? तो पैसा बजरंग खरमाटेकडून आला आहे की तो पैसा पोलिसांचा बदल्याचा आहे की तो पैसा सचिन वाझेने दिलेला पैसा आहे? याचा शोध कार्य ईडीला करावं लागणार। म्हणून एका बाजूला अनिल परबवर त्यांनी चीटिंग केलं। 2 मे 2017 ला 2 मे 2017 ला 1 कोटी 10 लाखात ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी म्हणून विभाग साठेकडून अनिल परबनी विकत घेतली। ही एग्रीकल्चर प्रॉपर्टी विकत घेताना जे एग्रीमेंट केलं गेलं त्यात हे CRZ आहे, हे लिहिलं आहे एग्रीमेंट मध्ये। पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे, बांधकाम होऊ शकत नाही। विभाग साठेने 2015-16 मध्ये एने करण्यासाठी अर्ज केला होता, तो रिजेक्ट झाला होता।
2017 मध्ये टाउन प्लॅनिंगनी सांगितलं CRZ आहे म्हणून अनिल परबनी खाडाखोड केली डॉक्युमेंट मध्ये, खोट्या पद्धतीने एने मिळवलं, तर त्याच्या विरोधात पण त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा लोकायुक्तकडे आदेश देण्यात आला आहे. आणि मला विश्वास आहे की अनिल परबनी जेवढे मल्टिपल गुन्हे केले आहेत त्याला अटक व्हायलाच हवी. फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग, कनायवन, बेनामी प्रॉपर्टी, involved in crime, getting corruption money, parking the scam money in properties, and सगळ्यात मोठं रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब. उद्धव ठाकरे साहेब, कोविड मध्ये तुम्ही आणि तुमचा माफिया सेनेनी कोविड मध्ये कमायच केली. उद्धव ठाकरेंना एवढं ऐकायला येत नाही का की अनिल परबनी रिसोर्ट बांधण्यासाठी 3 फेज पॉवर कनेक्शन 23 मार्च 2020 ला घेतलं. ज्या दिवशी प्रधानमंत्रींनी 100% लॉकडाऊन घोषित केलं त्या दिवशी तुमचं विजय मंत्रालय त्याला 3 फेज रिसोर्ट बांधायला कनेक्शन देतात. जे गुगल मॅप आले, सॅटेलाइट मॅप, त्यात स्पष्ट लिहिलं आहे रिसोर्टचं मेजर बांधकाम 23 मार्च 2020 ते 21 मार्च 2021 दरम्यान झाला. ज्यावेळी महाराष्ट्र 100% लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळी पालकमंत्री रत्नागिरीचा अनिल परब तिथे 7 स्टार रिसोर्ट बांधत होते. आणि मला खात्री आहे की अनिल परबची अटक होणार. वेगवेगळ्या गुन्ह्याखाली हा डिपार्टमेंट नाही तर त्या तो डिपार्टमेंट नाही तर तो डिपार्टमेंट. मग सीबीआय पासून सीबीआय यासाठी की पोलीस अफरातफरी ट्रान्सफरचा पैसा, एनआयए यासाठी की सचिन वाझे आणि अनिल परबचे संबंध, लोकल पोलीस यासाठी एने करताना फ्रॉड फोर्जरी केली, महाराष्ट्र पोलीस यासाठी की त्यांनी इलिगली CRZ मध्ये रिसोर्ट बांधलं, आणि एंटी करप्शन यासाठी की करप्शनचा पैसा, आणि ईडी यासाठी की त्यांनी क्राईम मनीचा वापर केला. असा 6 एजन्सी तर्फे अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया व्हायला हवी आणि होणार. हिंदी में थोड़ा बता. उद्धव ठाकरे के CMO के मिनिस्टर, मुख्यमंत्री के CMO के मंत्री अनिल परब का जेल जाना निश्चित है. नवाब मलिक अनिल देशमुख के बाद में अनिल परब पर 6 अलग अलग डिपार्टमेंट के द्वारा कानूनी प्रक्रिया कार्रवाई का प्रारंभ हो चुका है. अनिल परब ने खोटे दस्तावेज, फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग करके इन्हें परमिशन ली, इसलिए महाराष्ट्र की पुलिस उसके खिलाफ कार्रवाई करने जा रही है. आज ईडी के जो छापे हैं उसमें जो दापोली में रिसोर्ट बना है 25 करोड़ का, 25 करोड़ कैश और 7 करोड़ व्हाइट के खर्च हुए हैं, वो अनिल परब ने अपने चोपड़े में दिखाया नहीं है. इसलिए पार्किंग द क्राइम मनी, डेवलपिंग अ बेनामी प्रॉपर्टी, रिसोर्ट का प्रॉपर्टी टैक्स अनिल परब भरते हैं लेकिन चोपड़े में प्रॉपर्टी दिखाई नहीं है. कोविड के दरमियान लॉकडाउन के समय में ये 7 स्टार रिसोर्ट बना. ये रिसोर्ट CRZ नो डेवलपमेंट जोन में बना. इसके लिए इन्वायरमेंट मिनिस्ट्री ने दापोली कोर्ट में जो केस फाइल किए उसके आधार पर, इन सबके आधार पर ये ईडी की कार्रवाई है. मुझे विश्वास है कि ईडी की कार्रवाई के पश्चात सीबीआई से लेकर एनआईए से लेकर लोकल पुलिस, एंटी करप्शन ब्रांच, ये सब भी इस कार्रवाई में जुड़ जाएंगे. लेकिन जिस तरीके से अजीत पवार सहित तमाम सारे लोग ये कह रहे हैं कि एक आदमी, यानी आपका नाम नहीं लिया, लेकिन जो कहते हैं वैसे ही 3 दिन बाद कार्रवाई शुरू हो जाती है, क्या वो स्पोक्स पर्सन है क्या? ऐसा है कि अजीत पवार सच बता रहे हैं, लेकिन वो सच के पहले का सच्चा आपको पता है, आप भी बताएं. घोटाला जो करने वाला है उसको सबसे पहले पता होता है.
अजीत पवार ने जरंडेश्वर 1200 करोड़ का 27,000 किसानों का कारखाना खा गया। वो अजीत पवार को पहले पता था, बाद में किरीट सोमैया को पता चला। अनिल परब ने इस प्रकार से बेनामी प्रॉपर्टी डेवलप की, वो अनिल परब को पता है। वो गुना ढूंढ के निकालकर उसके पीछे कार्रवाई कराने का काम किरीट सोमैया करती है, उसकी महाराष्ट्र की जनता सराहना करती है। यानी घोटाले करने वाले उद्धव ठाकरे, 7 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्री नंदकिशोर चतुर्वेदी से लेने वाला आदित्य ठाकरे, 25 करोड़ का रिसोर्ट गैर कानूनी पद्धति से बांधने वाला अनिल परब को पहला पता है। अजित पवार को पता है कि ये रिसोर्ट बोगस फोर्ज डॉक्यूमेंट किया, नो डेवलपमेंट जोन में बना, इसीलिए ठाकरे सरकार ने इस रिसोर्ट को गिराने का आदेश दिया है। ये अजित पवार को पता है, लेकिन पता होने के बाद में कार्रवाई नहीं करती है, इसके लिए किरीट सोमैया पीछे पड़ा है। Mr. Kirit Sommaiya, one bite in English as well. 7 places have been raided today by the ED. Specific action against Maharashtra Minister Anil Parab. How do you see this? Actually, everybody knows it. Anil Parab bought this land in May 2017 as an agricultural land. In a forged manner, he tried to get permission. In June 2021, when the government of India's Environment Ministry team visited and declared that it is in CRZ, the government of India, the government of Maharashtra has ordered demolition of the same. But during the raids of income tax, and as per my complaint, now ED has entered because crime money has been used to develop this Benami property. The property is Benami. Anil Parab is paying the property tax, but it is not reflected in his books of account. The construction cost is paid by Sadanand Kadam, which his chartered accountant has declared 25 crores spent in cash. So now ED is likely to initiate parking the scam money, using the crime money. Income tax may go further to declare it is a Benami property. Environment Ministry has already filed a criminal case against Anil Parab in the Apoli court last month. So the court will proceed for crime, and using the forged document, the government of Maharashtra had to initiate criminal proceedings against Anil Parab. Okay? सर, आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे आहेत आणि आम्हीही त्याला सामोरे जाऊ, आणि त्याचबरोबर लोक कुठे जिथून आम्हाला कुठे पळून गेले याचं सुद्धा उत्तर द्या, असं देखील संजय राऊतांनी हे तुम्ही विचारताय ते उद्धव ठाकरे विचारतात? नाही, हा प्रश्न कुणाचा आहे? संजय राऊत यांनी केलेले आरोप. अच्छा, आता संजय राऊत आता बोलले का? सकाळी बोलले. हा, मग म्हणून त्याला उत्तर देतो की आजच संजय राऊतच्या विरोधात मेधात सोमय्याचा डिफेमेशन कोर्ट केसची हिअरिंग शिवडी कोर्टात झाली. मेधात सोमय्याचं स्टेटमेंट रजिस्टर्ड झाला. संजय राऊतची तो बोलती बंद आहेत. 100 कोटी शौचालय घोटाळ्याचे 100 पैशाचे कागदपत्र देऊ शकले नाही, आणि त्यांनी लिहिलं कंप्लेंट आणि स्टेटमेंट दिलं होतं, आपण सगळ्यांनी दिलं होतं. CRZ व्हायोलेशन केलं. एन्व्हायरमेंट मंत्री आणि पर्यावरण मंत्रालयाने आदित्य ठाकरेला रिपोर्ट दिलाय की याचा काही व्हायोलेशन नाही, याचा काही संबंधच नाहीये. म्हणून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र जनताला लुटायचं, त्यांच्या मंत्र्याचे घोटाळे पकडले गेले की अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची सवय झालेली आहे. महाराष्ट्र लोकांना आता ऐकण्याची सवय झालेली आहे. संजय राऊत इथपर्यंत आहेत. अनिल परब, अनिल देशमुख, नवाब मलिक, स्वतःची 14 कोटीची प्रॉपर्टी, त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि ठाकरे सरकारला किती तमाचे मारले आहेत, म्हणून त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही. सर्वसामान्य माणसाने बांधलं CRZ मध्ये तर गव्हर्नमेंट कारवाई करतं, पण अनिल परब मंत्री आहेत आणि त्यांनी CRZचं व्हायोलेशन केलं, तर तुम्हाला असं वाटतं की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पण याच्यात दोषी आहेत आणि इन्व्हॉल्ड आहेत? मी माहिती देऊ इच्छितो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि मंत्रालयाचे उच्च अधिकारी यांची बैठक 2021च्या शेवटच्या नोव्हेंबर महिन्यात झाली होती. त्यावेळी त्यांना रिपोर्ट दिला गेला की CRZ नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे, व्हायोलेशन आहेत. नितीन करेंनी लोकायुक्त हिअरिंग मध्ये एफिडेव्हिट फाईल केला की फोर्जरी करून परमिशन घेतली आहे.
हे तर उद्धव ठाकरे माफिया सेनेचे सरदार आहे. लुटारू का सरदार तो डाकू होता है आणि म्हणून ते त्यांच्या बाकी सरदारला वाचवायचा प्रयत्न करतायत. पण मी तर उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मी ठाकरेच्या 19 बंगल्याचा घोटाळ्यात उद्धव ठाकरे एक शब्द बोलत नाही. त्या अनिल परबला काय वाचवणार? ओके, शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी किंवा महाविकास आघाडीला पाडण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केल्या. अरे यार, तुम्हाला हसायला येणार. तुम्ही प्रश्न विचारतायत ना, तुमचे दर्शक तुमच्यावर हसतात. तर कोणी चोरी केली, लबाडी केली, मनसुख हिरणची हत्या केली, बेकायदा रिसोर्ट कोविड मध्ये बांधला, तर याला शिवसेनेमध्ये अडचणीत आणण्याचा प्रश्न कुठे आला? रिसोर्ट वर प्रॉपर्टी टॅक्स किरीट सोमया नाही भरत, अनिल परब भरतोय. त्याची व्हॅल्युएशन 25 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांनी घेतला तर शेती जमीन होती ना. त्यांनी 2021 मार्च मध्ये सदानंद कदमच्या नावाने ट्रान्सफर केला. तो 1 कोटी मध्ये ऍग्रीकल्चर लँड म्हणून केला. म्हणून लोक हसतात तुमच्यावर म्हणजे जे आता प्रश्न शिवसेनेचे नेते विचारतात की आता एवढं लूटमार करतात ते माफिया आणि एका पाठोपाठ एक आता जेलमध्ये जायला निघाले आहेत. आनंद सूट 6 महिने हॉस्पिटलमध्ये आहेत. 980 कोटी रुपये सिटी बँकेचे कोणी लुटले? भावना गवणीने 100 कोटीचा घोटाळा केला. तिचा मित्र पार्टनर जेलमध्ये आहे 6 महिने. संजय राऊतची 14.25 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. प्रताप सरनाईकची 35 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. म्हणून शिवसेना म्हणजे माफिया गुंड लुटारूंची सेना. ओके, नेक्स्ट नंबर कोणाचा आहे? अवघड प्रश्न विचारतात. कारण काय झालं, माझ्या माहितीप्रमाणे हसन मुश्रीफच्या संबंधात पण ईडी कडे कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे. हसन मुश्रीफचे 158 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यावर चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफवर इन्कम टॅक्सनी 92 कोटीची बेनामी प्रॉपर्टीची नोटीस दिली आहे. म्हणजे हा एक झाला, एक नंबर नाही, एक. त्यानंतर पाटणकर. तर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे परिवार. उद्धव ठाकरेचा सख्खा साला मेवणा रश्मी ठाकरेचा भाऊ श्रीधर पाटणकरचे 13 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. त्याचा मनी लॉन्ड्रिंग हवाला ऑपरेटरशी संबंध हे सिद्ध झालेले आहेत. यशवंत जाधव उद्या कंपनी मंत्रालयाकडून आज उद्यामध्ये त्याच्या विरोधात चीटिंग फ्रॉडची केस रजिस्टर्ड होत आहे. यशवंत जाधवनी करोडो रुपये भ्रष्टाचाराचे बिमल अग्रवालचा जो कॉन्ट्रॅक्टर ब्लू आपला कोण जॅकेटवाला बुलेट प्रूफ जॅकेटवाला त्याच्यावर पार्टनरशिप करून करोडो रुपये दुबईला मिडल ईस्टला पाठवले आहेत. त्याच्यावर ईडीने ऑलरेडी चौकशी सुरू केलेली आहे. आणि आदित्य ठाकरेंनी नंदकिशोर चतुर्वेदी सोबत 7 कोटी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार म्हणून या 4 बद्दल तर ऑलरेडी चौकशी सुरू आहे. यशवंत जाधव, श्रीधर पाटणकर, आदित्य ठाकरे आणि चौथा कोण सांगितलं मी? हसन मुश्रीफ. आज चौघांमध्ये पहिला कोण? आता ते तर ज्याची तयारी जास्त झाली असेल तो पहिला यशवंत जाधव असू शकतो. सर, ईडी एंटिलिया केस को क्यों नहीं ले रही है, जबकि उसमें काफी ये बात सामने आई है कि सचिन वजे ने काफी पैसे भी लिए थे, मनी काउंटिंग मशीन भी मिला था, कुलदीप शर्मा को मनी ट्रांसफर भी हुआ था. हाउ डू यू कमेंट ईडी एंटिलिया केस में एंट्री क्यों नहीं ले रही है? See, ED is handling several cases. It is the first time in India we got a mafia government in Maharashtra. So this mafia sarkar, all leaders and all ministers are involved in mafiagiri. And that's why the ED Mumbai is seems to be overloaded. Because more than 1.5 dozen ministers, leaders, properties have been attacked. So it may be short of human supply. अजीत पवार ने पूछा है एक तरह से कि आपके पास पहले जानकारी कैसे आ जाती? रेड अजीत पवार की बीवी ने भेजा या उसके साले ने भेजा? जरंडेश्वर साकर कारखाना 1200 करोड़ 27,000 किसानों का, मेरे पास जानकारी पहली आई या आपके पास, वो अलग बात है. एक मिनट. लेकिन अजीत पवार को ये तो पता है ना कि उसने लूटा है. तो लुटारू को पहले पता होता है, उद्धव ठाकरे को पहले पता है
कि उसने 19 बंगलों का धोखा घोटाला किया। अभी उसके बाद में मेरे पास उद्धव ठाकरे के साले का साला अगर जानकारी देता है तो उद्धव ठाकरे उसको कहे, मुझे क्यों कहते हैं? तो मेरे पास इंफॉर्मेशन पहले आ जाती है, मैं उसको फॉलोअप करता हूं। मैं आज मेरे 27 केसेस चल रही है पिटीशन मेरे द्वारा किए हुए, 6 पिटीशन इन हाई कोर्ट, ऑलरेडी 4 आर फाइल्ड। अनिल परब की पिटीशन भी फाइल हो रही है। और उन्हें 1 मिनट जवाब नहीं दिया। तो नहीं, सवाल का बरोबर जवाब दे रहा हूँ। 1 मिनट सुनो, 1 मिनट सुनो, अरे जवाब सुनो यार। लोकायुक्त के पास मेरी 11 पिटीशन चल रही है। तो ये अजीत पवार और ईडी जो बोलो, सब कमिश्नर पिटीशन मेरी चल रही है और उनके अर्थ में, उनके फॉलोअप में एक्शन हो रही है। अनिल परब के खिलाफ आपने 10 बार मेरी जानकारी दी होगी, लोकायुक्त के पिटीशन उसके, तो वो अजीत पवार और संजय राउत इशू डाइवर्ट करना चाहते हैं। आप नहीं सुनो यार, अनिल परब के बारे में आप लोगों ने, सवाल अलग है, आप जवाब अलग दे रहे हो। सवाल फिर से पूछेगा आपसे, नहीं सवाल फिर से पूछेगा। सवाल ये है कि ईडी कार्रवाई करने वाला ये आपको कैसे पता चलता है? करप्शन का नहीं पता चलता, करप्शन की बात अलग है, आपको बहुत ज्यादा पता चलता है। लेकिन ईडी कब अरेस्ट करने वाली है, ईडी किसके घर कब जाने वाली है, ये आपको पहले कैसे पता चलता? आपको भी पता है? ये सवाल है, आपको भी पता है, आपसे अरे यार जवाब ही नहीं सुन रहे हो आप। बोलिए, सुनते आपको भी पता है, क्योंकि आप बातमी दे रहे हो, खबरें दे रहे हो। तो जब हम केसेस फाइल करते हैं तो वहां हियरिंग के दरमियान ये कमिटमेंट आती है, तो कमिटमेंट आती है, तो मैं इसमें डेडिकेटेड हूं, तो मैं तुरंत रिफ्लेक्ट कर सकता हूं। अभी जब कोर्ट में, दापोली कोर्ट में अनिल परब के खिलाफ क्रिमिनल कंप्लेंट फाइल हुई, उस कंप्लेंट आप पढ़ो, उसमें लिखा है कि फोर्जरी की है, फ्रॉड की है, चीटिंग की है, ये गवर्नमेंट ऑफ इंडिया ने लिखा है। तो इट इज फेट ए कंपनी के कभी ना कभी अनिल परब को जेल में जाना है। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे